झाकली मूठ 1.25 लाखाची. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सुमेर नगरीचा राजा रोज नगरामध्ये फेरफटका मारत असे. दर दिवशी एका ठिकाणाला भेट देऊन पाहणी करत असे. त्या नगरीत एक पुरातन शिव मंदिर होते. त्या मंदिराला राजा भेट देऊन पूजा करणार असे शिपायाने सांगितले. मंदिराचा पुजारी खूप खुश झाला. आता प्रत्यक्ष राजाचे नर मानल्यावर भलीमोठी दक्षिणा देणारच, असा विचार करत त्याने सावकाराकडून 1000 सुवर्ण मुद्रा कर्ज म्हणून घेतल्या आणि 2 दिवसात मंदिराचा कायापालट केला, जेणेकरून राजा खुश व्हावा. ठरल्याप्रमाणे राजा मंदिरात आला. त्याने पूजा केली. नंतर मंदिराची पाहणी केली आणि जाता जाता फक्त 2 नाणी दक्षिणा म्हणून देवापुढे ठेवली. राजाने देवापुढे ठेवलेली 2 नाणी पाहून पुजाऱ्याचं डोकं गरगरू लागलं. सावकाराचं 1000 मोहरांचं कर्ज कसं फेडणार? आता आपल्याला या संकटातून कोण बाहेर काढणार? राजाचा प्रधान खूप हुशार आणि दयाळू होता. पुजारी प्रधानाकडे गेला. त्याला सारी हकीकत सांगितली. प्रधानाने पुजाऱ्याला धीर देत सांगितले, चिंता करू नकोस. लालसेपोटी तू कर्ज काढलंस खरं, पण आता मी सांगतो तसं तू कर. प्रधानाने सांगितल्याप्रमाणे पुजाऱ्याने मंदिराच्या परिसरात लोकांना गोळा केले आणि सांगितले, लोको, राजाने या मंदिरात येऊन देवाची पूजा केली आणि देवाला एक वस्तू अर्पण केली. ती माझ्या मुठीत आहे. ही वस्तू मंदिरात ठेवणे शक्य नाही, त्यामुळे या वस्तूचा लिलाव करायचा आहे. तरी आपण बोली लावावी. लोकांनी विचार केला की राजाने देवाला अर्पण केलेली वस्तू निश्चितच अमूल्य असणार, त्यामुळे तिची बोली मोठ्या रकमेची लावावी लागणार. पहिली बोली लागली 100 मोहरा, दुसरी बोली 500 मोहरा, तिसरी बोली 1000 मोहरा. असे करता करता 50,000 मोहरापर्यंत बोली लागली. लिलावाची ही गोष्ट राजाच्या कानावर गेली. राजाला आठवलं की आपण तर फक्त 2च नाणी देवापुढे ठेवली होती आणि त्याचा लिलाव होतोय. लोकांना जर कळलं की आपण फक्त 2च नाणी भेट केलेली आहेत, तर प्रजेसमोर आपली काय इब्रत राहील? तो तडक घोड्यावर बसून मंदिराजवळ आला आणि धावतच पुजाऱ्याकडे जात म्हणाला, पंडितजी, मी तुम्हाला 1.25 लाख मोहरा देतो, पण ती वस्तू कोणाला दाखवू नका. पुजाऱ्याने मुठीत ठेवलेली 2 नाणी गुपचूप राजाकडे सोपवली. तेव्हापासून मन प्रचलित झाली. झाकली मूठ 1.25 लाखाची. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.